मारू शकता आणि पाहिजे ते फळं तोडू शकता, खराब करू शकता, हा धंदा केलेला आहे हे स्पष्ट समजून त्याचं मग जे पिलावळ झाले SIR मध्ये जे काही झालेलं आहे 27 लाख लोकांना मतदारांना मतदान करता आलं नाही, ॲडज्युडिकेशनच झालं नाही त्यांचं, हे स्पष्टपणे जे आहे ते समोर दिसत असताना जी सामंजस्याची भूमिका आहे ती आज लोकशाही वाचवण्याची आहे, या देशाची विविधतेतली एकता जी आहे ती वाचवण्याची गरज आहे, ती कुठल्याही पक्षाच्या गरजेपेक्षा देशाची गरज म्हणून मोठी आहे। आणि त्याच्यासाठी जी सामंजस्याची भूमिका राहुलजींनी काल घेतली ती सगळ्यांसमोर आहे। तसंच संजय राऊतांनी कितीतरी वेळा ज्या भूमिका मांडलेल्या त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहे की राहुल गांधी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही लढतो आहे, अशी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे। आता वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पक्ष नव्हते ना मान्य करत, मागे पुढे थोडंफार पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याच्या संदर्भात किंवा किती खळखळ झाली तुमची, फोन केले तुम्ही, आता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे समजा, पण तुमचं नेतृत्व मान्य करण्यासाठी किती खळखळ झाली बघितली ना देशाने। आता करतील असं वाटतं? नाही, असं आहे की ते नाही विलास, एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेस सुद्धा एका नेतृत्वात निवडणुका लढण्यास कोणी आमच्या याच्यात पण तयारी नव्हती। चेहरा राहुल गांधीच होते, पण तशी काही तयारी नव्हती। एक कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये निवडणूक लढण्याची पद्धती काँग्रेसमध्ये पण आहे। त्या कलेक्टिव्ह लिडरशिप सोबत आपण एक मुद्दे जे आहे ते मुद्दे घेऊन गेलो होतो। मग संविधान बचाव असेल, बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिला सुरक्षा आहे। त्यावेळेस पाहिलं ना आपण प्रज्वल रेवन्नापासून ब्रजभूषण शरण सिंगपासून कुलदीप सेंगर आहेत, बिल्किस बानोच्या लोकांना सोडून देणे आहेत, अंकिता भंडारीची केस आहे, हाथरस आहे, उन्नाव आहे, इतक्या महिलांच्या अत्याचाराच्या केसेस होत्या। हे मुद्दे घेऊन इंडिया अलायन्स जे आहे ते जनतेमध्ये गेलेलं होतं। तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की थोडीफार अनवन, थोडीफार खटपट ही होणारच आहे, ती काही आपण टाळू शकत नाही। ती आता कदाचित वहिनीमध्ये तुझ्यामध्ये होत असेल, माझ्याही मध्ये आणि माझ्याही मिसेसमध्ये होत असते, तर ते एकत्र आल्यानंतरचं थोडंफार जे आहे त्याला एकदम म्हणजे असं म्हणून आपण जर प्रोजेक्शन केलं तर मग थोडंसं कसं आहे गडबड होऊ शकतं। आता सीट वाटपामध्ये काय होतं, कधी कधी सीट वाटप करत असताना एक महत्त्वाचा कार्यकर्ताच बाजूला राहतो, आम्हीच भोगलाय ते, तर त्यावेळेस थोडी खटपट होत असते ना, खटपट होत नाही असं थोडी आहे, खटपट होत असते। तर त्या खटपटीमधून मार्ग काढत जो आहे तो आपल्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, या देशाचे आदिवासी अडचणीमध्ये आहे, या देशाची संपत्ती अडचणीमध्ये आहे, सगळं काही अदानीसाठी। एक पेड़ माँ के नाम, पूरा जंगल अदानी के नाम, हे जे चालू आहे ना हे देशासाठी अतिशय वाईट आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं आणि देशाला सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। ठीक आहे केशवजी, खरं तर गेल्या काही वर्षातली भारतीय जनता पक्षाची जी सगळी वाटचाल राहिलेली आहे त्या वाटचालीमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यातल्या मी सगळी यादी वाचून दाखवली तुम्ही येण्याच्या आधी इथं, ती सगळी यादी वाचल्यानंतर असं लक्षात येते की प्रादेशिक पक्षांचा तुम्ही सुपडा साफ केलाय। आता अशा परिस्थितीमध्ये हा देश द्विपक्षीय राजकारणाकडे चाललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या पुढच्या काळात काँग्रेस हे तुमच्या समोरचं आव्हान असेल का? तुम्ही मानता का तसं? विलास, मला प्रश्न विचारला? हो, कारण मी आता सगळी चर्चा मध्ये सगळ्या तांत्रिक अडचणी येत होती त्यामुळे मला नीट सगळं ऐकत नव्हतं, म्हणून मी खात्री करून घेतली। नंबर एक, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो आरोप आहे तो आरोप पहिल्यांदा फॅक्टच्या आधारावरती आपण करेक्ट केला पाहिजे। तुम्ही प्रादेशिक पक्षांचा खालसा केला का ETC जे मुळात असं आहे की कोणताही विचार संपत नसतो, त्यामुळे आणि कोणी संपू शकत नसतं, त्यामुळे राजकीय पक्ष संपले वगैरे असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जे राजकीय पक्ष राहिले ते आजही तसेच आहेत आणि जे काँग्रेससोबत गेले ते राजकीय पक्ष संपले। प्रादेशिक पक्ष मी उदाहरणासहित बोलतो, मला उगाचच भाषण करणं राहुल गांधींसारखं जमत नाही मला। असं आहे की मुलायम सिंग यादव 2 वेळा काँग्रेससोबत युती केली, मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशने संपले। बिहारमध्ये लालू प्रसादच्या चिरंजीवांनी काँग्रेससोबत 2 वेळा युती केली, लालू प्रसाद काँग्रेसही संपलं, लालू प्रसाद संपलं। पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली, डावेही संपले, काँग्रेसही संपलं। जे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी काँग्रेससोबत गेले, काँग्रेस तर नाही काय शोधावीच लागते महाराष्ट्रात, आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था काय मी वेगळी सांगायला नको। त्यामुळे जे पक्ष काँग्रेससोबत जात आहेत विश्वासार्हता गमावत आहेत आणि जनतेमध्ये एका अर्थाने फार वाईट अवस्थेमध्ये होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे ममता बॅनर्जी काँग्रेससोबत गेल्या, संपल्या। त्यामुळे जे मी ओळी आता जे पक्ष संपले दावा करतायत ते पक्ष काँग्रेससोबत गेले, संपले। या उलट नितीश कुमार काही काळ गेले होते, पुन्हा आमच्यासोबत आले, आजही नितीश कुमारचा पक्ष सत्तेत आहे, आमच्यासोबत आहे। महाराष्ट्रामध्ये अजितदादा असतील, माननीय अजितदादा आता नाही येते, पण राष्ट्रवादी पक्ष
किंवा शिंदे साहेब या शिवसेना हे आजही तसेच आहेत, त्यांच्यासोबत आमची युती आहे, आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, सरकार आमचं सुरू आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष आजही आहेत ते सगळे राजकीय पक्ष हे आमच्यासोबतचे पक्ष, आम्ही त्यांची म्हणजे एका अर्थाने एक चांगलं नातं बॉन्डिंग आणि एकमेकांना साथ करत वाढणं. एक मुद्दा लक्षात गांभीर्याने घेतला पाहिजे की शेवटी हे सगळे राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे असं कुठल्या काँग्रेस काँग्रेस सामाजिक कार्य करतच नाहीये. काँग्रेसलाही त्या राज्यामध्ये वाढायचं आहे आणि त्यासोबत ज्यांच्यासोबत त्यांची अलायन्स आहे त्यांनाही वाढायचं आहे. आता त्या दोघांच्या वाढीच्या मर्यादा काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे ते भाजप ते म्हणतात तुम्ही ज्याच्या सोबत जाता त्याला गिळता, असं त्यांचं म्हणणं आहे. मी आता तुम्हाला आकडेवारी पक्ष नुसतं विधान करणं आणि आकडेवारी पक्षाच्या नावासहित सांगणं यात तुम्ही अंतर करता की नाही. जे पक्ष काँग्रेस सोबत गेले ते पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत आज आहेत. नामशेष शब्द चुकीचा असेल पण दयनीय अवस्थेमध्ये नक्की आहेत. पण तुमच्यावर एक आक्षेप होतो, एक आक्षेप होतो. मी आकडेवारीशी उदाहरणानिशी सांगतो केशवजी. तुम्ही उदाहरणं सांगितले, 2 उदाहरणं मी पण सांगतो. नवीन पटनायक यांच्या साथीनं तुम्ही तिथं गेलात आणि आज तुम्ही सत्तेवर तिथं एकटे आलेले आहात. अकाली दलाच्या सोबत तुम्ही सुद्धा गेलात, अकाली दल नंतर आता तिथं अनेक प्रदेशामध्ये तुम्ही सोबत जाता, चंचू प्रवेश करता, मोठे होता. तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हे विरोधक म्हणतात की तुम्ही जाता, तुम्हीच मोठे होता. विलासराव त्याचं उत्तर देतो. विलासराव असं आहे की अकाली दल आम्हाला सोडून गेला, आम्ही अकाली दलाची युती तोडली नाही. सगळ्यात पहिला मुद्दा, अकाली दलाने लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी, विधानसभेच्या जागा वाटपाच्या वेळी जे पद्धत झालं त्यानंतर आमच्याशी सोडून गेले. महाराष्ट्रात 2014 साली शिवसेना त्यावेळीची एकत्रित आम्हाला सोडून गेली, आम्ही युती तोडली नव्हती. त्यामुळे जे आम्ही असं आहे की आम्ही मैत्री जपतो. 2014 जे पक्ष 2014 ला कोण तोडली होती काळजी. एक मिनिट 2014ला का झालं, कशामुळे झालं? 5 जागा जरा आकडे त्यांची काढून बघा त्यावेळेस, जरा सगळ्यात तुमच्याकडे आर्चिव्ह मध्ये शिल्लक असेल किती कुठल्या जागांवरून तुटलं, किती जागा आम्ही किती 117 125 पर्यंत आम्ही मागत होतो, ते 151च्या खाली तयार नव्हते, त्यातून तुटलं. जर त्यावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला असता ह्याच्यामध्ये तर कदाचित, पण जर करायला अर्थ नसतो महाराष्ट्र राजकारणामध्ये. असं आहे की जे पक्ष आम्हाला सोडून गेले त्यांचीही काळजी. काँग्रेस सोबत जे जातात काँग्रेस स्वतः डुबतेच आहे आणि सोबतच्याला घेऊन डुबतंय, चर्चा करायची नाही. पण जे पक्ष आम्हाला तुम्ही सोडून बुडता, गेले, तुम्ही सोबत असलेला त्यांची पण काळजी बुडवता. आम्ही करायची. हे कुठपर्यंत आहे मला सांगा. लंगडा घोडा घेऊन चालणं आहे, काँग्रेसला घेऊन चालणं, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ठीक आहे. आता त्यांच्या आघाड्या खूप मोठ्या आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पोलीस, CRPF, आजकाल NIA पण, BSF पण, ह्या आघाड्या घेऊन ते निवडणुका जिंकत आहेत. त्यांना असं वाटत आहे की ते निवडणुका जिंकत आहे. जसं त्यांना लक्षात आलं की लोकसभेमध्ये 400 म्हणता 240 वर आले, त्यातल्या 79 जागा ज्या आहे त्या जागा सगळ्या ओटचोरीतून मिळवलेल्या होत्या म्हणून सत्ता वाचली. आणि त्याच्यानंतर हे जे सगळे गडबडी ज्या केलेल्या आहे त्याला ते जिंकणं असं म्हणत आहेत, त्याला तो भाग आलायदा. BJD नवीन पटनायक सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. असम गण परिषद सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर खालती BRS सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आता आंध्र प्रदेशची तीच चंद्राबाबू नायडूची तीच अवस्था होणार आहे. इकडे आपली देवेगौडा जे आहेत त्यांची काय अवस्था झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गिळलेलं आहे, संपवलेलं आहे. आणि मिठ्ठू पोपट मेला हे जाहीर कोण करणार? ही प्रेस कॉन्फरन्स मला अजूनही आठवते, मी नवीन होतो राजकारणात त्यावेळेस. पण पोपट मेला हे कोण जाहीर करणार? जसं लोकसभेमध्ये यश मिळालं त्यानंतर जे आहे ते जे झटकून टाकलं आणि लागलीच लहानाचा मोठा झाला. म्हणजे तो उपाशी असलेला साप जो आहे ना, तो फक्त आपलं किती दिवस उपाशी राहिलं म्हणजे गिळता येईल यासाठी तो बाजूला शांतपणे पडून राहतो. तशी ती प्रक्रिया होती ती सगळ्या महाराष्ट्राला. अतुलजी ऐका ना, आता तुम्ही राष्ट्रीय पक्ष विचारला म्हणून मी त्याचं उत्तर दिलं. हो, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा तुम्हाला जेवढं चेपता येतील तेवढं चेपण्याचा प्रयत्न केला ना प्रादेशिक पक्षांनी पण, जिथं संधी मिळेल. हे राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये तुम्हाला पण ग्रो व्हायचं ना. तुम्हाला आज तामिळनाडूमध्ये त्यांना साथ का द्यायची? विजयवर लय तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही साथ देताय का? तुम्हालाही सत्तेत जायचंय, तुम्हालाही सर्व्हाइव्ह करायचं म्हणून